मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ध्रुव युनिव्हर्सल नॉलेजच्या चॅनलमध्ये। तर आपण आज बघणार आहोत चौथीचा गणिताचा पेपर होणार आहे जो बुधवारी, तो 100% रिअल कसा असणार आहे। त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट, लई मुलांनी कमेंट केली सायन्सचा पेपर पाठवा, हिंदीचा पेपर पाठवा। तर तसं तो पेपर पाठवत येत नाही। प्रत्येक शाळा आपापल्या वेगवेगळे पेपर काढत असते, म्हणजे दुसरी शाळा ही अशी वेगवेगळे पेपर असतात, त्यामुळे आपल्याला पाठवत येत नाही। फक्त पॅट पेपर हा प्रत्येक शाळेत सेमच असतो, पूर्ण महाराष्ट्रात सेमच असतो, त्यामुळे तो आपण पेपर पाठवत आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, संख्या अक्षरात लिहा। 600, इथं काय 653, इथं आपल्याला लिहायचं आहे 653। जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर याची क्वालिटी वाढवा व्हिडिओची। तर पुढे बघा, संख्या अंकात लिहा। काय इथं 539, इथं आपल्याला लिहायची संख्या अंकात 539। पुढं काय बघा, 8412 आहे, तर 4च्या खाली अंडरलाईन केले, पुढे लिहिले या संख्येतील अधोरेखित स्थानिक किंमत लिहा। तर याच्यात 4 आहे, तर 4च्या पुढे 2 शून्य म्हणजे किती उत्तर येईल 400। तर बेरीज कराय 345 + 203, आपलं उत्तर येतं 548। वजाबाकी करायची आहे 857 - 524, आपलं उत्तर येतं 333। पुढं बघा, आपल्याला गुणाकार दिलाय 93 × 3, बरोबर आपलं उत्तर येतं 279। आणि क्वेश्चन दुसरा बघा, संख्या विस्तारित रूपात लिहा। 81,025 आहे, तर पहिले इथं 1 2 3 4 आहेत, तर आपल्याला असे शून्य करायचे आहेत। सेम हेच उत्तर आणि बरोबर उत्तर आहे। हे उत्तर तुम्ही लिहून पेपरला डायरेक्ट लिहायचे आहेत। वजाबाकी इथं आपल्याला बेरीज करायची आहे 4028 + 15003, तर 25 आपलं उत्तर येतं। आता पुढं बघा, एका खोक्यात औषधाच्या 24 बाटल्या आहेत, असे 215 खोक्यांमध्ये किती बाटल्या असतील असे। तर आपल्याला इथं काय करायला लागेल, गुणाकार। तर 215 × 24, आपलं उत्तर आले 5160। तर पुढं बघा, भागाकार करून पुढील चौकटीत लिहा। आपल्याला भागाकार करायचा आहे 7/86, तर आपलं उत्तर येतं 12। इथं लिहिले हे का, इथं लिहिले भागाकार, तर इथं कंस दिले, इथं भागाकार लिहायचं, बाकी 2 आहे तर इथं 2 लिहायची। तर रोहनकडे 360 रुपये आहेत, त्यात 20 रुपयांच्या 8 नोटा आहेत, उरलेल्या नोटा 50 रुपयांच्या आहेत, तर त्याच्याकडे 50 रुपयांच्या किती नोटा आहेत असा प्रश्न आहे। तर आपल्याला काय करणार, 20 रुपयांच्या नोटांची किंमत काढायची, 20 × 8, नंतर 50 रुपयांच्या नोटांची किंमत, मग 360 - 107 बरोबर 200, मग 50 ने 200ला भागल्यावर आपलं उत्तर येतं 4। तर 50 रुपयाच्या 4 नोटा आहेत। बघा, 13 नोव्हेंबर या महिना अखेरपर्यंत 2 लिटर दूध घेतले, तर एकूण किती दिवस दूध घेतले, तर 30 - 12 बरोबर 18, तर 18 दिवस आपण दूध घेतले आहे। पुढं बघा काय आहे, गणपतरावांकडे स्वतःच्या शेतामधील भाजी विकून 25,750 रुपये आणि फुले विकून 13,800 रुपये मिळाले, तर त्यांना एकूण किती रुपये मिळाले, तर 25,750 प्लस आपल्याला 13,800 करावं लागेल, तर आपलं उत्तर येतं 29,550 एकूण रुपये त्यांना मिळाले आहेत। फार सोपा पेपर आहे, फक्त लक्ष द्या, सगळा पेपर तुम्हाला समजेल। तर बघा, पुढं काय, दिलेल्या आकृतीत रेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक लिही। तर इथं 2 रेखांकित भाग आहेत, तर 2/5 लिहायचं आहे। पुढं बघा काय, 3 किलोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर 3250 आपलं उत्तर आहे। पुढे अपूर्णांक वाचन शब्दात लिहायचं, अपूर्णांकाचं वाचन करायचं आहे। पुढं काय, एका पोत्यात 32 किलोग्रॅम गहू आहेत, तर अशा 85 पोत्यात किती किलोग्रॅम गहू असेल, तर 85 गुणिले आपल्याला 32 करायचं आहे, तर आपलं उत्तर येणार आहे 2720। तर पुढं बघा, आकृतीबंध पूर्ण करायची, आपल्याला काय करायचं आहे, आकृती, तर आकृतीला हीच अशी पुढे आकृती काढायची आहे। आणि इथं बघा काय विचारलंय, प्रश्न चौथा, पाऊंड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 75 सेंटीमीटर। त्रिकोणाची परिमिती काढायची, इथं 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, आपल्या त्रिकोणाच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे सगळ्यांची बेरीज, तर परिमिती येते आपली 12 सेंटीमीटर। गुणाकार करायचा आहे, तर गुणाकार आहे 724 × 35 आहे, उत्तर पण आले। आता पुढं काय, पुढं बघा काय, आकृतीचे क्षेत्रफळ सर्व चौरस 1 सेमीचे आहेत, तर इथं किती 1 2 3 4 5 8 आणि असे 3, तर यांचे गुणाकार 24 चौसेमी उत्तर येतं। प्रभाकरने 42,500 रुपये संगणक व 18,650 रुपयांचं प्रिंटर घेतलं, तर त्याने प्रिंटरपेक्षा संगणकसाठी किती रुपये अधिक दिले, तर आपल्याला 42,500 वजा 18,650 करायला आपल्याला उत्तर येईल 23,850, तर त्याला तेवढे पैसे त्यांनी दिले आहेत। तर पुढं का, अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी चौकटीत आपल्याला साइन यापैकी कोणते चिन्ह द्या, तर इकडे 1.5, इकडे 1/3 आहे, तर 1/3 मोठा आहे।
तर 3 लिटर तेल सामान मापाच्या 10 डब्यात भरेल तर प्रत्येक डब्यात किती मिलीलिटर तेल भरेल? तर बघा 10 भागिले आपल्याला 3000 करावं लागेल तर 300 मिलीमीटर प्रत्येक डब्यात भरणार आहे. तर चौरस कृती चौकोनाची प्रत्येक बाजू 14 मीटर असल्याने त्या मैदानाची परिमिती काढा. किती असेल? तर परिमिती काढायची 4 गुणिले बाजू 4 गुणिले 14 आपल्याला आले बरोबर 56 मीटर. तर 56 मीटर आपली ती मैदानाची परिमिती आहे. प्रत्येक मुलाला 8 वह्या याप्रमाणे 192 वह्या वाटल्यास किती मुलांना त्या वह्या मिळतील? तर आपल्याला काय करायचं आहे 8 भागिले 192 तर 24 तर 24च मुलांना त्या वह्या मिळतील. तर पुढं बघा लास्ट काय चित्रातील इतर द्राक्षांपेक्षा आंबे आवडीने खाणाऱ्या मुलांची संख्या किती जास्त आहे? प्रमाण 1 म्हणजे 12 मुले, एक मुलगा म्हणजे 12 मुले. तर फळे आंबा केळी द्राक्ष मुले 1 2 3 4. आता आंब्याचंच विचारलं तर आंबा 1 2 3 2 2 4 5 आहेत. तर 5 गुणिले 12 बरोबर 60. तर 60 मुलांना आवडत आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण जो आपला चौथीचा पेपर आहे तो कसा येणार आहे ते पूर्ण पेपर बघितला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर खरंच एक व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते. तर लाईक सबस्क्राईब करा आणि अजून कोणता पॅट पेपर आहे जे असेल तर तोही येणार आहे. 5वी तिसरीचा आपल्या ह्याच्यावर आज येणार आहे पेपर आणि इंग्लिशचा पेपर मी 20 तारखे किंवा 19 तारखेला अपलोड करेल. तो नक्की बघा.